परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले न भाया, नमस्कार माझा गुरु स्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील प्राध्यापक म. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचे व्यक्तिमत्व या लेखाचा भाग पहिला. नाथ संप्रदायाचे आधुनिक युगातील समर्थ अधिकारी, आत्मकृतार्थता अनुभवणारे थोर संत, श्री ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील महत्त्वाचं स्थान असलेले सत्पुरुष, सोहम साधनेद्वारा साक्षात्काराचं कैलास शिखर गाठलेले सिद्धयोगी, ज्यांचं अस्तित्वही पुण्यप्रद आणि मार्गदर्शक ठरतं, अशा परमशुद्ध आचरणाची थोर विभूती यासारख्या शब्दात वाक्यात स्वामीजींचा गौरव अनेक जाणत्या अधिकारी संत सत्पुरुषांनी केलेला आहे. असा हा गौरव उचितच आहे. रोज उगवणारा सूर्य तोच असतो, पण नित्य नवरूप सौंदर्य घेऊन प्रकटत असतो. तसंच संतचरित्रही नित्य नवं प्रेरणादायी असतं. त्यामुळे त्या जीवनचरित्राचे पुन्हा पुन्हा चिंतन मनन अभ्यास करावा असा संकेत सांगितला जातो. संत रामदास स्वामी म्हणतात, विवरता विशेषा विशेष कळू लागे. नेहमी नव्यानं विवरण विवेचन करीत असावं, मग काहीतरी नवीन हाती लागतं. स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनचरित्राचा, साहित्याचा, तत्त्वज्ञानाचा, शिकवणुकीचा असा नव्यानं अभ्यास व्हावा. यंदाचं वर्ष हे त्यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध या निबंधात घेण्याचा एक नम्र प्रयत्न. स्वामीजींचं नाव रामकृष्ण विष्णू गोडबोले. 15 डिसेंबर 1903 रोजी त्यांचा पावस रत्नागिरी इथं जन्म झाला. आई वडील उत्तम भगवत भक्त होते. वडील दररोज विष्णू सहस्त्र नावाचे पाठ करीत असत. त्यांचे संस्कार लहानपणी या मुलाच्या मनावर झाले. स्वामींच्या एका अप्रकाशित अभंगामध्ये त्यांनी आपल्या वडिलांबद्दलचा आदरभाव याप्रमाणे व्यक्त केलाय. तो असा, धन्य माझा तात प्रपंची विरक्त, परमार्थी अंकित सद्गुरूचा. सद्गुरूचे ठाई एकनिष्ठ भाव, तोची मानी देव वैकुंठीचा. भावे रात्रंदिन करी सोहम ध्यान, त्याविण साधन नेणे काही. तेची तथा पाही आठवले अंती, देखिली प्रचिती स्वामी म्हणे. पावस इथं प्राथमिक 4 इयत्तेचं शिक्षण पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीस गेले. त्यानंतर मुंबईसही गेले. ज्ञानार्जनाची विलक्षण लालसा असलेला, वाचनालयामधून उत्तमोत्तम ग्रंथ आणून त्याचं मनःपूर्वक वाचन मनन करणारा, आवडीनं व्याख्यानं कीर्तन ऐकणारा, काव्यलेखन वक्तृत्व हस्ताक्षरादी कला विद्यार्थी दशेत प्राप्त करून घेऊन आपला सर्वांगीण विकास करून घेऊ पाहणारा एक स्वाभिमानी तेजस्वी युवक,
ही त्यांची पहिली प्रतिमा आपल्या नजरेसमोर येते. स्वभावानं शांत, प्रेमळ, मनमिळाऊ, विनयी, सहिष्णू असा त्यांचा स्वभाव असल्याचं त्यांच्या एका सहाध्यायी मित्रानं वर्णन केलेलं आढळतं. तरुण वयात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यप्रेमी देशभक्तीपर विचारांनी हा तरुण भारावून गेला होता. असहकार, खादी वापरणं, सत्याग्रह, स्वावलंबन, राष्ट्रीय शिक्षण या विचारांचा जबरदस्त पगडा त्यांच्या मनावर होता. या तत्वांचा आचार प्रसार करून राष्ट्रसेवेसाठी तन मन धन खर्चावं असा निर्धार त्यांनी केला होता. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण यासारख्या काव्यात या ध्येयवादी जीवनाचं उत्कट दर्शन घडतं. 1930 सालच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता. प्रथम रत्नागिरी आणि नंतर येरवडा येथील तुरुंगात शिक्षाही भोगली होती. SM जोशी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, आचार्य भागवत, शंकरराव देव इत्यादी विचारवंत कार्यकर्ते त्यांच्या समवेत तुरुंगात होते. या काळात संकल्पपूर्वक दृढनिश्चयानं आपलं जीवन घडवू पाहणारा, जीवननिष्ठा आणि जीवनमूल्य जपण्यासाठी तत्पर असलेला एक साधक ही त्यांची प्रतिमा हळूहळू तयार होत होती. सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांच्याकडून त्यांना नाथ संप्रदायाचा अनुग्रह आणि सोहम उपासना साधना मिळालेली होती. श्रद्धेनं ती साधना तुरुंगवासातही ते करीत असत. प्राप्त जीवन अपूर्ण आहे. दैवी गुणसंपदा प्राप्त करून घेऊन त्याला पूर्णत्व प्राप्त करून देता आलं पाहिजे, ही जाणीव प्रगल्भ होतानाचं एक चित्र आपल्या नजरेपुढे येतं. प्रबळ आत्मविश्वास होता, दृढ निश्चय होता. आपलं जीवन विशाल, दिव्य, आनंदी करता येतं, ते केलं पाहिजे ही दृष्टी त्यांच्या ठिकाणी विकसित होऊ लागली होती. आज इथेच थांबूया. लेखाचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.